राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी हा विषय संपलेला आहे। कालच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जी भूमिका होती ती स्पष्टपणे मी मांडलेली आहे आणि आम्हाला फार काही चिखलामध्ये दगड मारून आपल्यावर चिखल उडवून घ्यायचा नाही। त्यामुळे ज्यांची पात्रता नाही, जे भोंगा म्हणून केवळ कर्कश आवाजात बोंबलत असतात, यांच्यावर अधिक आम्हाला काही बोलायचं नाही आणि चिखलामध्ये दगड मारायचा नाही। ते आज असं म्हणतात की माझ्या नादाला लागू नका, शिवसेनेच्या नादाला लागू नका, गद्दार शिंदे गट आणि गद्दार राष्ट्रवादी गट आमच्या नादाला लागू नका असं म्हणतात। अनेक वर्ष राज्यसभेमध्ये केवळ असंख्य शिवसैनिकांनी केलेल्या मेहनतीमुळे राज्यसभेमध्ये ते पद हे उपभोगतायत। त्यामुळे त्यांनी आम्हाला अक्कल पाजायला जाऊ नये। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे हा विषय संपलेला आहे आणि आम्हाला काही चिखलामध्ये दगड अधिक मारायचा नाही। सर, ते माणिकराव कोकाटेंवरती पण अशी टीका केलेली आहे की माणिकराव कोकाटे म्हणजे मला असं वाटतं की कृषी क्षेत्रातले कुणाल कामराज। शेतकरी हा महायुती सरकारसाठी केंद्रबिंदू आहे। शेतकऱ्याच्या प्रत्येक अडचणीमध्ये महायुतीचं सरकार शेतकऱ्याच्या मागे ठामपणे उभं राहिलेलं आहे आणि म्हणून कृषी मंत्र्यांनी देखील बोलताना संवेदनशीलतेने बोललं पाहिजे। मी काही त्यांचा वाक्य ऐकलं नाही, पण आपल्या तोंडून असं कुठल्याही भावना व्यक्त होऊ नयेत जेणेकरून शेतकऱ्यांबद्दल अनादर, शेतकऱ्यांबद्दल आपली अनास्था दिसेल। महायुतीचं सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली हे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णयच घेत असतं। महायुती सरकारवरती टीका करत असताना संजय राऊत म्हणाले की तिघांची जर भाषणं ऐकली तर त्यांनी एक कॉमेडी शो सुरू केला पाहिजे। स्वतः अजित पवार कॉमेडी शो करत आहेत। त्यांची तर हास्यजत्रा आहे म्हणावी लागेल मग शिवसेना उभाठाची, कारण त्यांच्याकडे आता समोर ऑडियन्सही राहिलेलं नाही। त्यांची पात्र ही हास्यजत्रेसारखी झालेली आहेत आणि ती हास्यजत्रा बघायला देखील महाराष्ट्रातली जनता आता येत नाही। सर, वक्फ सुधारणा कायदा संसदेने 2 दिवस चालला, त्यानंतर राज्यसभेमध्ये गैरहजर होते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे। लोकसभेमध्ये 2 जण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केंद्रातील NDA सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जो वक्फ अमेंडमेंट कायदा आणला त्याचं आम्ही समर्थन केलं। लोकसभेमध्ये देखील बाजूनी मतदान केलं आणि राज्यसभेमध्ये देखील आम्ही बाजूनी मतदान केलं। पण जे या विधेयकाच्या विरुद्ध बोलत होते, सभागृहामध्ये ज्या वेळेला मतदानाची वेळ आली त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे लोकसभेमध्ये शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि भिवंडीचे खासदार सुरेश उर्फ बाळा म्हात्रे हे मतदानाच्या वेळेला गैरहजर होते। भिवंडीसारख्या शहरातनं जिथील मुसलमान मतदारांनी भरभरून मतं देऊन बाळा म्हात्रेंना विजयी केलं, ते मात्र मतदानाला का गैरहजर होते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटाने आता हे स्पष्ट करावं। नक्की समर्थन पण दाखवलं नाही आणि विरोध देखील दाखवला नाही, याचा अर्थ काहीतरी उलट चर्चा होणार। म्हणून मी बोललो ना की ह्याची उत्तरं त्यांनी द्यायची। आमची भूमिका स्पष्ट होती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली NDA सरकारने आणलेल्या वक्फ विधेयकाच्या बाजूने आम्ही मतदान केलं। त्याचा फायदा कसा होणार आहे? किती तास एकंदरीत चाललेली चर्चा होते, त्याच्यामुळे येणाऱ्या काळात कारण विरोधकांकडून वारंवार सांगितलं जातं की मुस्लिमांच्या विरोधातला हा कायदा आहे, हिंदूंना काय याचा फायदा होऊ शकतो? हा कायदा मुस्लिम धर्माच्या, मुस्लिम समाजाच्या विरोधामध्ये अजिबात नाही। वक्फ बोर्डाच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत याचं उत्तम प्रकारे व्यवस्थापन व्हावं, त्या व्यवस्थापनातून जे उत्पन्न येईल हे मुस्लिम समाजातील गरीब वर्गातील मुलांच्या मते शिक्षणासाठी असेल, रोजगारासाठी असेल, कसं वापरलं जाईल यासाठी हा कायदा आहे। मुस्लिम धर्माच्या कुठल्याही धार्मिक कृत्यामध्ये धार्मिक भावनांना ठेच पोहोचेल अशा प्रकारचं कुठलंही या वक्फ कायद्यामध्ये नाही। वक्फच्या असलेल्या प्रॉपर्टीचं उत्तम प्रकारे नियोजन याच्यासाठी हे विधेयक आहे आणि मुस्लिम समाज देखील मोठ्या संख्येने या विधेयकाचं स्वागत करतात। सर, ईश्वरी विसे मृत्यू प्रकरणात कडक कारवाई केल्यानं मुख्यमंत्र्यांनी म्हणाले काही दाव्यास देखील पावलं उचलले दीनानाथ मंगेशकर प्रकरणासंदर्भात।
जो दुर्दैवी मृत्यू ईश्वरी भिसे यांचा झाला, याची चौकशी अहवालामध्ये जर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे दोषी असेल तर त्याच्यावर कडक कारवाई केली गेली पाहिजे. तशा प्रकारचेच आदेश राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिलेत. पुण्याचे पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी देखील दिलेत. आणि अहवालामध्ये जो काही निष्कर्ष येईल, निष्कर्षामध्ये जर रुग्णालय दोषी असेल तर रुग्णालयावर कडक कारवाई केली पाहिजे. आणि महाराष्ट्रातल्या तमाम ही जी खाजगी हॉस्पिटल्स आहेत, रुग्णालय आहेत, इथे महात्मा ज्योतिबा फुले कार्डचं देखील इम्प्लिमेंटेशन होत नाही. हा देखील अहवाल शासनाने लवकरात लवकर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना विनंती आहे की याचाही अहवाल त्यांनी घेतला पाहिजे. सर, गेल्या काही दिवसापासून मराठीचा मुद्दा मनसेने घेऊन लावला आहे. त्यात महाराष्ट्रात मराठीचा आग्रह योग्य, पण कायदा हाती घेऊ नका, अन्यथा कडक कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले. आणि मनसेने देखील आता पत्र काढल्यापुढे देखील आता आंदोलन. महाराष्ट्राची भाषा ही मराठीच आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला ह्या मराठीमध्ये बोलता आलं पाहिजे. एखाद्या व्यक्तीला जर मराठी बोलता येत नसेल तर त्यांनी तो शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि मराठीमध्ये बोललं पाहिजे. पण याच्यासाठी खळखट्याक आणि जबरदस्ती करणं हे देखील योग्य नाही. आणि तीच भूमिका राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घेतली आहे. आजच मनसेचे अध्यक्ष माननीय राज ठाकरे साहेबांनी पत्र काढून तूर्तच आंदोलन थांबवावं, त्यांच्या या भूमिकेचं देखील आम्ही स्वागत करतो. शेवटी उदय सामंत साहेब हे राज्य मंत्रिमंडळातील एक ज्येष्ठ मंत्री आहेत. सरकारच्या वतीने त्यांनी त्यांची भेट घेतली असेल, पण मनसेने जी आता भूमिका आंदोलन मागे घेण्याची घेतली आहे त्याचं आम्ही स्वागत करतो. पण महाराष्ट्राची भाषा ही मराठीच आहे आणि महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हे मराठी आलंच पाहिजे. असं बोललं जातं उदय सामंत यांना पुढे गेले, एकनाथ शिंदेंना डावलण्यात आले, भाजपने यांना पुढे करून आता महायुतीसोबत जी काही मनसेची युती होणार आहे त्यासाठी एकनाथ शिंदेंना मागे घेऊन उदय सामंतांना पुढे घेतलं जातं. मला तसं वाटत नाही. शिवसेनेचे मुख्य नेते हे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबच आहेत आणि त्यांच्या नेतृत्वावरच मंत्री सर्व शिवसेनेचे असतील, आमदार असतील, संघटना असतील, या सगळ्यांचा विश्वास हा शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्यावरच आहे.